दक्षिण सोलापूर तालुक्यातील गुंजे गावात राहणाऱ्या तरुणीने पोलीसमध्ये भरती होण्याचे स्वप्न पाहिले असून आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी 4 वर्षापासून दूध गोळा करून दूध विक्री करण्याचं काम करत आहे। कल्याणी बाबासाहेब पवार, राहणार गुंजेगाव, तालुका दक्षिण सोलापूर असे या तरुणीचे नाव आहे। गेल्या 10 वर्षापासून कल्याणीचे वडील गवळी व्यवसाय करत आहे, तर कल्याणी गेल्या 4 वर्षापासून वडिलांना दूध गोळा करून ते विक्री करण्यासाठी मदत करत आहे। दररोज कल्याणी 50 ते 60 लिटर दूध गोळा करून गावात विक्री करते आणि उरलेला दूध मोटरसायकलवर येऊन सोलापूर शहरात विक्री करत आहे। कल्याणी पवार या तरुणीला पोलीसमध्ये भरती व्हायचं स्वप्न त्यांनी पाहिलं आहे। यासाठी ते गेल्या 4 वर्षापासून वडिलांसोबत दूध गोळा करून विक्री करण्याचं काम करत आहे। माझं नाव कल्याणी बाबासाहेब पवार, मी गुंजेगावमध्ये राहते, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर। आमचे वडील गेल्या 10 वर्षापासून गवळी धंदा करतात आणि त्यांना मी 4 वर्ष झालं, 4 ते 4.5 वर्ष झाले मी त्यांना मदत करते। दूध गोळा करण्यासाठी मी मदत करते आणि मी सकाळी लवकर उठून दुधाला जाते आणि सगळं जे काय 50-60 लिटर जे दूध माझ्याकडून होईल गोळा स्वतः पिळून आणते आणि जे वरवे आहेत 9-10 ठिकाणे आहेत ते मी पण स्वतःच देऊन येते आणि उरलेलं दूध ते सोलापूरला जाऊन घालून येते। आणि माझी 12वी पूर्ण झाले, मला पुढचं शिक्षण शिकायचं आहे, माझं स्वप्न आहे पोलीस भरती व्हायचं आहे मला। त्यासाठी परिस्थिती थोडी खराब आहे आमची घरची, त्यामुळं मला काय पुढचं शिक्षण करता आलं नाही, पण मला करायचं आहे ते शिक्षण, मला पोलीस भरती व्हायचं आहे। त्यासाठी हा दुधाचा व्यवसाय मी करते आणि मला सगळीकडे जाईल तिथे माझ्या मुलीचे कौतुक ऐकायला भेटते आणि मुलगी आमची गाडी चालवते, ही सगळ्यांना खूप छान वाटतं आणि मुलगी मुलांच्या बरोबर कामं करते, हे सगळ्यांच्या तोंडून ऐकून मला कौतुक वाटतं। कल्याणी पवार यांची घरची परिस्थिती हलाखीची आहे, त्यामुळे कल्याणी आपल्या वडिलांसोबत दूध संकलन करून दूध विक्रीचे काम करत आहे। कल्याणी पवार 12वी परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे। दूध विक्री करत कल्याणी पवार पोलीस भरतीची तयारीसुद्धा करत आहे। सकाळी लवकर उठून दूध गोळा करून ते विक्री करते आणि मग संध्याकाळच्या वेळेस कल्याणी पोलीस भरतीच्या तयारीला लागते। कल्याणी यांच्या घरात 4 ते 5 म्हशी आहे। कल्याणी यांच्या घरात 4 जण आहे। माझी मुलगी मुलापेक्षा कमी नाही, मुलांच्या बरोबर माझी मुलगी काम करत आहे, ही गावकऱ्यांच्या तोंडात ऐकून मला फार समाधान वाटते, असा मत कल्याणीच्या आईने व्यक्त केला आहे। इरफान पटेल, न्यूज 18 लोकल, सोलापूर।